बदलापूरमधील एमआयडीसीच्या जागेवर अतिक्रमण केल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे। एमआयडीसी मधील प्रदूषणाची झळ ही लोकवस्तीपर्यंत पोहोचू नये यासाठी 2022च्या डीपी प्लॅननुसार जवळपास 50 ते 60 एकर जागेमध्ये ग्रीन बेल्ट दाखवण्यात आलेला आहे आणि त्यानुसार प्रदूषण रोखण्यासाठी या ग्रीन बेल्टमध्ये झाडं लावणं अपेक्षित आहे। मात्र या प्रत्यक्षामध्ये कंपनी मालकांना बहुतांश ग्रीन बेल्टची जागा लाटली असून त्या ठिकाणी अधिकृतपणे आपल्या कंपन्यांचा विस्तार केलाय। या संपूर्ण प्रकरणामध्ये अधिकारी आणि कंपनी मालकांचं साटलोटं असून याची तात्काळ चौकशी करून दोषींवर कारवाई करण्याची मागणी भाजपचे माजी नगरसेवक संभाजी शिंदे यांनी केली आहे। उद्योगांना चालना देण्यासाठी एमआयडीसी क्षेत्रामध्ये जवळजवळ 50 ते 60 एकरच्या आसपास जागा ही ग्रीन बेल्ट आहे आणि ती मुख्य रस्त्यांना लागून आहे। अनेक ठिकाणी अतिक्रमण झालेली आहेत। ही अतिक्रमण तातडीने एमआयडीसीने काढण्याची आवश्यकता आहे। आज 40-50 वर्षापासून त्या ठिकाणी एमआयडीसी आहे। हा प्लॅन 2022चा आहे। 2022 साली या ठिकाणी ह्या ग्रीन बेल्ट आहेत त्या ठिकाणी, पण हे ग्रीन बेल्ट एमआयडीसी कडनं डेव्हलप केले जात नाहीत। या सगळ्या बाबींची चौकशी होण्याची गरज आहे। जे अतिक्रमित प्लॉट असतील त्यावरचं अतिक्रमण काढून टाकलं